हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल मला एक मुलगा भेटला. तो UPSC पास झालेला आहे नुकताच. आणि त्यानं मला सांगितलं 10वे प्रयत्नानंतर त्याला यश मिळालं. बघा, 10 वेळा प्रयत्न केला त्यानं. कितीतरी वेळेला प्रिलिम्स पास व्हायचा, मेन्समध्ये जायचं, कधी प्रिलिम्सच व्हायचं नाही, कधी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन परत यायचं, असं सारखं सापशिडीचा खेळ चालू होता. आणि 10वे प्रयत्नाला त्याला यश मिळालं. खूप आनंदात होता तो. मला त्याला बघून वाटलं, कित्येक वेळेला आपण प्रयत्न करतो, 4 वेळा 5 वेळा झालं नाही की सोडून टाकतो. आपल्याला निश्चित ध्येय तोच आहे, मला तर करायचंच आहे, एवढं मनाची जिद्द असली की मला वाटलं आपण प्रयत्न कधी सोडता कामा नये. आता सपोज त्या मुलानं 8 वेळेला प्रयत्न केल्यावर नाही बाबा आता मला होत नाही, मिळत नाही म्हणून सोडून द्यायचं, त्याचा आजचा सोन्याचा दिवस आला नसता. ह्याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट मी सांगते तुम्हाला. एकदा काय झालं, 2 बेडूक खेळत होते. ते तिथे खेळत असताना एक मोठा दुधाचा हंडा ठेवलेला होता. दोघंही खेळता खेळता ते दुधाचे हांडे पडले. आता ते दुधाच्या हांड्यातनं वर निघायचं कसं? दोघंही घाबरले. आणि एक तरी अगदी घाबरून म्हणाला, नाही, माझं अंत्य आलेलंच आहे म्हणाला. आणि मनानं कंप्लीट ठरला तो आणि तिथे मरण पावला. दुसऱ्यानं म्हणाला, कसंही मरायचं असलं तर नुसतं मरायचं नाही, प्रयत्न करत राहायचं. ते प्रयत्न अंती मला यश मिळालं नाही की मेलो की असू देत, हरकत नाही म्हणून तो सारखं पोहत राहिला. ते दुधात गोल 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 भरपूर वेळ तो पोहत राहिला की काय झालं, ते दुधाचं लोणी निघालं आणि लोण्याचं गोळा तयार झाला. आणि तो त्या गोळा तयार झाल्यावर तो सॉलिड आहे ना, तो त्या लोणीचे गोळेवर चढला आणि तिथून बाहेर उडी मारून गेला. ह्यातनं आपण काही शिकू शकतो? पहिले बेडकानं काय केलं? नाही, शक्य नाही, मी मेलो, संपलो ठरवलं आणि खरोखरच मेला तो. दुसऱ्यानं ठरवलं, नाही, मरायचं असलं की असू देत, पण मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. म्हणून तो सारखं पोहत राहिल्यामुळे लोणी तयार झालं. लोण्याचा गोळा झाल्यावर ते लोण्याचं गोळ्यावर चढला आणि तिथून बाहेर त्याला उडी मारता आला. आपल्या सर्वांचे आयुष्यात पण असंच आहे मित्रांनो. कित्येक वेळा आपण काय करतो, एकदा दोनदा करतो, सोडून टाकतो. कोणाला ठाऊक पुढचेच पावली आपलं यश असेल, पण आपण आधीच तर सोडून परत फिरलेलो आहोत. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, कधीच हार मानता कामा नये. मला तर करायचं आहे, मिळवायचं आहे, ठीक आहे, मिळालं नाही तरी चालेल, पण मी प्रयत्न करत राहणार. प्रयत्नांना मी कमी पडलो म्हणून नाही. असं आपण प्रयत्न करत असलं की एक न एक दिवस यश हे मिळतेच. आता परवाच मी वाचलं, कन्नडमधली एक यूट्यूबर,
तिची स्वप्न होती खूप मोठी, आपण मोठं यूट्यूबर व्हायला पाहिजे, खूप छान स्वयंपाक करायची. म्हणून तिनं म्हणे 6 लाख घालून सगळं किचन पॉश करून घेतला होता. आणि तिच्या मनाप्रमाणे काही चाललं नाही. म्हणताना तिनं सगळं डिलीट करून सोडून टाकला. एक पहिली चूक म्हणजे काय झालं, एकदम आपण एवढं करायचं का नाही, आपली पावलं हळूहळू पावलं टाकायची विथ स्मॉल स्टेप्स. जपानी पद्धत आहे बघा, स्मॉल स्टेप्सनं चालू करायचं आणि मोठं हळूहळू करायचं, एकदम मोठं करायचं नाही. आणि तुमची इच्छा आहे ना, तुमचं स्वप्न आहे ना, मग सोडायचं नाही, करत जायचं. ओके, कसंही तू इन्व्हेस्ट केली आहेस ना, ठीक आहे, करत जा ना, एक ना एक दिवस पुढे तुला यश मिळेल. हे सोडून, सगळं सोडून टाकून, दुःखी होऊन, मी हरले म्हणून काही मिळणार आहे का? नाही. मग ॲटलिस्ट तुम्ही करत राहिलात की एक ना एक दिवस मिळायची शक्यता आहे. पण सोडून टाकलं की ती शक्यता नाही. कुठल्याही कामाचं असलं तरी आपण करत राहिलं की आपल्याला ते यश मिळायची शक्यता आहे. आणि सोडून टाकलं की नाही. त्यामुळे मराठीत एक म्हण आहे बघा, प्रयत्नाअंती परमेश्वर. म्हणजे तुम्ही प्रयत्न करत असलात की तुम्हाला परमेश्वर भेटतोच. असं म्हटलं जाते, इवन थेंब थेंब पाणी म्हणे. वर्षानुवर्ष पडत असलं की दगडाला सुद्धा तर तुकडे करायची ते शक्ती आहे सतत. ह्याचं काय म्हणायचं, हे कन्सिस्टन्सी. म्हणजे सारखं प्रयत्न करत राहायचं तर यश मिळते. त्यामुळे कालच्या मुलाला बघून मला तर आजचे तरुण मंडळींना सांगायचं आहे, कित्येक वेळा आपण नाही मिळालं म्हणून अगदी टोकाची पावलं उचलता किंवा निराश होता, डिप्रेशनमध्ये जाता. ह्याचेपेक्षा ओके, मला करत राहायचं आहे ना, हे मला करत राहायचं आहे, तर काम करत राहावा. तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार. एखाद्यानं दुकान काढलं असेल, आज दुकान काढलं, लगेच उद्याला काही त्यात आपल्याला फायदा मिळेल असं नाही आहे, वेळ लागेल त्याला. म्हणून उद्या सोडलं, परत तिसऱ्या दिवशी नवीन काहीतरी चालू केलं नाही, असं करायचं नाही. कुठली गोष्ट आपण चालू केली की ॲटलिस्ट कमीत कमी 6-7 महिने तरी कन्सिस्टन्सीनं चालू ठेवायची. म्हणजे आपल्याला कळते, आपल्याला त्यातले बरेच बारकावे कळतात. आणि ह्याच्यामुळे आपल्याला यश मिळणं हे सोपं जाते आणि निश्चित पण होते. आपण थॉमस अल्वा एडिसनचं बघितले, इलेक्ट्रिकल बल्ब शोधताना त्यानं 10,000व्या प्रयोगाला त्याला सक्सेस मिळाला. त्याच्या आधी त्यानं सोडायचं ते मिळालं असतं का? नाही. त्यामुळे कधीच कुठलंही काम आपण करायचं ठरवलं की ते कंटिन्युटी पाहिजे, पेशन्स पाहिजे. हल्ली बरेच लोकांचं मी बघितलंय, पेशन्सला कुठेतरी कमी पडतात. त्यांच्याकडे हुशारी आहे, नॉलेज आहे, सगळं आहे, पण पेशन्सला कमी पडल्यामुळे काय होते, त्यांना हवं तर यश मिळत नाही. त्यामुळे कंटिन्युअसली आपण तर काम करत राहायचं. मिळो न मिळो, मला आवड आहे ना, मी करत जाणार.
म्हणजे आपल्याला नक्की यश मिळते. आता हे 2 बेडकांचे गोष्टीतनं आपण काय शिकलो तर एक अगदी निगेटिव्ह होतं, त्यामुळे काय झालं, त्यानं स्वतःचा जीव गमावून बसला. पण दुसरा पॉझिटिव्ह होता, तो म्हणाला कसाही मरायचा आहे ना, तसा मरायला नको, प्रयत्न करत राहूया आपण. त्यामुळे तो पोहत राहिला आणि लोण्याचा गोळा निर्माण झाला, त्याच्यावर उभं राहून तो जगू शकला. आपलं आयुष्य पण असंच आहे मित्रांनो. त्यामुळे आपण आयुष्यात प्रयत्न करत राहायला पाहिजे, कधीच सोडून द्यायचं नाही. अच्छा, हॅव ए गुड डे.